गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि रात्री लवकर झोपून गेलो. म्हणजे लवकर मीन्स वाजलेले होते 2 ऑलमोस्ट आणि लगेच झोप लागली कारण एवढं कंटाळलेले होते सगळेजण. प्रत्येक जणाने जसं बेडवरती पडले, चादर घेतली, लगेच झोपले. लहान मुलं पण सगळे लगेच झोपून गेले. सो काल रात्री खूप मजा केली, तुम्ही बघितलीच असेल, खूप मजा आली की. आणि आजचा दिवस आहे फुल डे, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत. सो अजून गेम्स असणार, अजून सगळ्या गोष्टी असणार. सो बी रेडी. अजून पुढे स्किप करू नका, हळूहळू थोडा व्हिडिओ बघा, मजा घ्या. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन अजून एक ॲक्टिव्हिटीमध्ये. आज मे बी आता आम्ही स्विमिंग पूल इथे रेडी आहे. स्विमिंग पूलमध्ये जातील सगळे सकाळी उठल्यावरती. म्हणजे आता सगळ्यांची सकाळ जशी अशी होईल तशी. आणि मेन म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट आता असेल 8:30 वाजता, 8:30-9 वाजता. हो, मॉर्निंग झाली आहे, 8:15 वाजले तरी पण पब्लिक काय उठले नाही. आमचे 2 उठले तिथे, दादा उठलेत, काकू उठले, इकडे सचिन झोपले. असेच अजून सगळे झोपलेले आहेत वरती. आता आम्ही गाणी लावायचा प्लॅन केलं. गाणी लावून उठवायचं सगळ्यांना. अलार्म कारण ट्रिपला आल्यावरती जरा लवकर उठलं पाहिजे असं आमचा ओपिनियन. आमची एक्सरसाइज सुद्धा झाली आणि वहिनीचा योगा डे चालू आहे. थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. आमचा प्लॅन 1 चालू आहे, सगळ्यांना उठवायचा. प्लॅन 1 मध्ये बघूया सक्सेसफुल होतो का. लीड करते ताई. देखो इथे झोपले, आमचा व्ह्यू झोपला इकडे. हो, काकी उठली, इकडे झोपलेत सगळे. मस्त सगळे स्विमिंग पूल मध्ये उतरलेले आहेत. थंड पाणी आहे, आज पाऊस पण. रेन डान्स चालू झाले, रेन पण आलं त्याच्यात. आणि हे ऑडियन्स. ऑडियन्स एक मिनिट, वहिनीची स्विमिंग चालले साईडला. ह्याचे प्लॅनिंग चाललेलं आहे. एक मिनिट. विमान से हाय. विमान आता सगळ्यांना भूक लागली नाश्त्यासाठी आहे मिसळ पाव आणि इथे बोलली पण आहे. ऑलमोस्ट संपलेलं असेल. इकडे चालू आहे सगळ्यांचा नाश्ता, सगळे करतात. दादा तरीवाला मिसळ. परवा काय खातो? पाव खातो तू? चालू आहे सगळ्यांना. भुर्जी खाते पुनर्वी. बापरे, व्हेरी गुड गर्ल आहे पुनर्वी. आणि इकडे आता फोटोशूट चालू झालेला आहे.
कारण बाहेर पाऊस आला. दादा घेऊन आले स्पीकर आणि बाहेर खूपच जोरात पाऊस चालू झाला बा इथे. सो आता आतमध्ये फोटो सेशन करून घेऊया. सगळे बसतातच. आम्ही फोटोशूट करतोय इथे. 1 2 3 गेम स्टार्ट. नवीन गेम स्टार्ट झालेला आहे आज. प्लीज ऐका. म्हणजे काय माहितीये का, आता मी समज गाढव आहे, गाढव तर मी काय म्हणणार, गाढवाला 4 पाय असतात पण मी गाढव नाही म्हणणार. हा, माझ्या नवऱ्याचं नाव आहे गजानन. गजाननला 4 पाय आहे. मग त्याला मग तो ओरडतो. 1 2 3 प्लीज घेतलेला बदला आहे. असं बडबड करताय ना, असं शिवाय करताय ना, असं शिवाय घालायच्या. आणि नवऱ्याला जेव्हा मनात आहे तो बोलून घ्यायचं. तो कुठला प्राणी आहे ते नवऱ्याने सांगायचं. नवऱ्याने ओके ओके. तुम्ही त्यांना सगळी वाक्य बोलायची. कळलं का? ह्याच्यात तुम्ही नाव घ्या म्हणजे असं ते नावं घेतात लग्नातली ती नाही. तुम्ही त्या प्राण्याची सगळी माहिती द्यायची. कळली का तुम्हाला? आणि त्यांनी ओळखायचं. नवऱ्याने नवऱ्याने ओळखायचं कुठला प्राणी येतो. काका कमेंट काय? आता काय कमेंट नाही. Comments नाही. पप्पाचं दादाचं एक खरं नाही आता. आम्हाला टायगर आहे टायगर. ओंकार एनी कमेंट? एक का टायगर. चला चला पहिला कोण फर्स्ट? काका का 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 काका काकी. हो आता फुल कॉमेडी गेम आहे. तुम्ही पण एन्जॉय करणार मला माहिती आहे. आता स्टार्ट करतो आम्ही गेमला. तुम्हाला दाखवतो काय एक्झॅक्टली गेम. पहिल्याच राऊंड मध्ये आहे काका. आता तू त्याची माहिती सांगायची सगळी. हा बघ किती छान आलाय बघ. काकीने सांगितलं काकाला. स्टार्ट. ऑडियन्स ऑडियन्स बोला. चला. फक्त ते तो प्राण्याचं नाव नाही घ्यायचं. 2 पायाचा येईल ना. हा 2 पायाचा म्हणजे असं म्हणायचं सुभाष 2 पायाचा असतो. त्याचं ते जिथे तिथे ते येईल ना तिथे नाव नवऱ्याचं घ्यायचं. ऑडियन्स रेडी. सगळ्यांचा नंबर येणार आहे. 1 2 3 4 5 6. बोला. पिसारा फुलं परफेक्ट परफेक्ट. आता हे तर एकदम बेस्ट नाव आलेलं आहे. वहिनी आता बघूया कसं डिस्क्रिप्शन देतात त्याचं. एक ना बहिणीला शूट कर ना. हो हो हो. गजानन 4 पायाचा आहे. तो जंगलात गजानन जंगलात राहतो. त्याच्यानंतर त्याला तो जंगलचा जो राजा आहे त्याच्या बरोबरीने त्याचा मान दिला जातो. त्याच्यानंतर तो खूप स्ट्रॉंग असतो. गजानन खूप स्ट्रॉंग आहे. काय कशाविषयी सांगा. दादा कॉम्प्लिमेंट म्हणून उभा राहिला. येऊ दे येऊ दे अजून येऊ दे. त्याच्या अंगावर असे पट्टे असतात पिवळ्या आणि काळ्या रंगाचे. त्याच्यानंतर मला मध्ये काय करायचंय, तो बेडरूम मध्ये जो जरा जाऊ. बोलतो बरोबर हे राहिलं. नेक्स्ट करिश्मा आणि प्रतीक. नंतर तू ये त्या बहिणी ये. इथे दाखव. इथे दाखव. हा चिठ्ठी वहिनींना देऊन टाका. चिठ्ठी दे इकडे. चिठ्ठी. एक सेकंड अशी
प्रतीक हा प्राणी खूप मायाळू असतो. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. हे बोलू दे. तो जितकं आपण त्याला प्रेम देऊ तितका तो आपल्याला प्रेम देणारा आहे. हे बोल ना. बोल चांगलं बोलली की नाही पण मला वाटतं करिश्मामध्ये बांधून ठेवायला आवडतं. आता नेक्स्ट आहे ओमकार आणि प्रियल. प्रियलने आता कोणती चिठ्ठी उचलते? लपवून लपवून. अरे चार डोळे. एक नंबर, एक नंबर. नाही 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 दिसलं, नाही दिसलं. स्टार्ट. ओंकारला 4 पाय आहेत आणि ओंकार खूप ह्यूज आहे. त्याला सोंड आहे. चालेल. हाती मेरे साथी. हे अवघड झालं. हे यांचं शूटिंग करा ना. ते माझ्या कामचा मला तर आहे ना. कमॉन रेखा, सगळे बराच काढून टाक. निखिलला 2 पाय आहेत हो. आणि तो जंगलात राहतो. आणि निखिल असं सारखं बघू त्या उडी मारतच चालतो. आणि तो बाहेरच्या देशामध्ये पण मोस्टली तो बाहेरच्या देशातच बघितला जातो. आणि तो नेहमी आपल्या बाळाला सोबत घेऊन चालतो. नेक्स्ट आहे ताई आणि जिजू. चला स्टार्ट. थांबा एक मिनिट. ओ एकदम परफेक्ट आहे जिजूंसाठी. परफेक्ट आहे एकदम. हा परफेक्ट एकदम. पाया पडतो. हा रिस्पेक्ट स्टार्ट. हा उल्हासला 4 पाय आहेत ओके. आणि तो आपल्याकडे गोट्यात असतो. ती तो आहे पण ऍक्च्युली. आणि सगळ्यांना दूध देण्यात आनंद आहे. आणि सगळे त्याच्या पाया पडतात. हो काय त्याला त्याचा अभिमान आमच्या दुबईमध्ये पण आहे. आपली गाय. या गौमाता. उलट लिहिलंय. हे ऐकतो. रुचिरा, come on. हा स्टार्ट. 6 महिन्याची सगळी बरस काढून टाक. स्टार्ट. ऐका सचिनला 4 पाय आहेत. तो ओझं वाहतो. अरे बापरे. आवाज तर मला येत नाही काढायला. आवाज काढतो. ओके. नेक्स्ट आता सेजल आणि आकाश. कमॉन सेजल. सेजल, काल आकाश रात्री काय काय बोललेलं ते सगळं आठव आणि बोल. हा आज होऊन जाऊ दे. आज बघा हो का. स्टार्ट. आकाशला 4 पाय आहेत. तो पण गोट्यात राहतो. तो पण Partner आहे. घरी सोडून राहतो. नाही महेश बरोबर आहे. तो कसा वाटला हा गेम? आवडला की नाही तुम्हाला? इथे बघा सगळे बसलेले आहेत, सगळे थकले. जिराफ पाहिजे होता. नेक्स्ट गेम वहिनींचा नेक्स्ट गेम आहे काहीतरी. प्लीज इकडे माझ्या इथे.
बघू नका, तिकडे बघू नका. मी प्रश्न विचारते, त्याची उत्तरं द्यायची आहेत. माना के पति का नाम राम है तो पत्नी का नाम क्या होगा? काका काय बोलता तुम्ही? इकडे पुढे घे थोडी, पुढे घे. आता पत्ते चालू करूया आपण. न्यू गेम न्यू गेम चालू करूया. न्यू गेम चालू आहे. कालपासून नुसतं पत्त्यांच्या मागे लागले. पत्ते, तुम्ही लोक नाही, पत्ते काय- पत्ते पत्ते काय? खेळलोच नाही ना. पत्ते खेळलो. एका छोट्या मुलींसाठी क्वेश्चन आहेत आणि त्याचा आन्सर ते करणार आहे. सो वाजलेले आहेत आता 12:30. जस्ट आता आम्ही रील्स वगैरे केले आणि रील्स बघायच्या असतील तुम्हाला तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. फुल फनी रील्स आहे आणि मजा भरपूर मजा येते अशा रील्स करण्यासाठी. आणि आता आम्ही जेवायला घेतो आणि जेवण्यासाठी आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण, कारण आज सॅटर्डे आहे. सो व्हेज काही लोक प्रिफर करतात, त्यातला मी एक आहे. आणि नॉनव्हेज पण खातात. सो आता व्हेजमध्ये आहे पनीर आणि मटरची भाजी, पनीर मटर मसाला, आणि नॉनव्हेजमध्ये आहे चिकन. सो चला मग जेवून घेतो आणि भेटतो थोड्या वेळातच. आय होप तुम्ही हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय करत असाल. आता एवढा वेळ जर तुम्ही बघत असाल ब्लॉग तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग आपला एन्जॉय केलेलाच असेल. आणि जर करत असेल तर नक्की एक छोटासा लाईक करून द्या. इथे एक मस्त छोटासा लाईक केला असेल तर वेल अँड गुड. आणि अजून पुढे छोटेसे थोडेफार गेम्स आहेत. आता वाजलेले आहेत आता 1:30 ऑलमोस्ट. तर 1:30च्या नंतर थोडे एक छोटे हाऊसी वगैरे काही गेम असतील तर ते खेळूया. नंतर मग 3-3:30 वाजता चेकआउट. सो चला. विवानचं फेवरेट काम चालू आहे. विवान नुसता वरती खाली. ठीक आहे. धरून पण नाही उतरत एक. बरं. आता फुल कॉन्फिडन्सने खाली उतरते. आणि विवानची मम्मा मला न सांगता जेवून स्वतः बसलेली आहे. तिथं माझं जेवण राहिलं पहिला फुल. कोण जेवलं आपल्या दोघांमध्ये? ऍज युजल नेहमी चालतं, पहिला स्वतः जेवलेला. ऋता, ईशा, हाऊजी, हाऊसी कलेक्टर, मनी कलेक्टर. 50चे 2 तिकीट. दादा सुट्टे घेऊन आला, बसते घेऊन चालला. सो सगळ्यांना हाऊसी झालेली आहे. ओमकार, प्रतीक, काका, उल्ला जेजू, आणि इकडे कोणाला लागली? काकी. आणि कोण आहे? प्रियलला नाही, प्रियल लास्ट आहे. आणि कॅशियरने सगळ्यांना देऊन टाकलेत कॅश. सचिनची इथे कव्हर झाली ना. सचिनची इथे कव्हर झाली. सो विवानला आता थोडं झोपवलंय आणि तो क्रँकी झालेला. त्याला इतकी झोप आलेली की त्याला काही सुचतच नव्हतं. सो तिला झोपवलंय आणि मग आता परत खाली चालली आणि निखिल थोडा वेळ त्याच्याबरोबर बसलाय. तर बघूया आता खाली जाऊन की काय लोक गेम खेळतात. बिकॉज मी बराच वेळ विवानसोबत होते म्हणून मला माहिती नाही की काय गेम खेळत होते. ते लोक कोणता गेम खेळतायत ते बघूया. नक्कीच कुठे तरी नवीन गेम असेल. सो लेट्स सी. त्यांचा गेम चाललाय. एक गाण्याचं ना नंतर सांगायचं. मी हे दाखवलं असतं की हे 3 एक्के माझ्याकडे. साईडचं मागायचं कोणाकडे मागा त्यांच्याकडे म्हणून मग काय आता हे बघा, आता तो साईड शो घेतो म्हणजे त्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज आहे. त्यांनी 10 रुपये टाकून त्यांनी शूज घाला. शूज पॅकिंग डन, रेडी फॉर चेकआउट. सगळे इथे आता सामान भरून ठेवतात. चेकआउट सगळ्यांनी खूप मजा केलेली दिसते ना. सगळे कंटाळलेत आता. काकूने पण एन्जॉय केला बसून बसून आराम करून थोडासा रिलॅक्स मध्ये. परवा चालला तू? बोर चालला? बाय बाय कर. बाय बाय बाय. बाय. आता वाजलेले आहेत 4 आणि चेकआउट टाइम झालेला आहे. सो आता सगळे आवरतोय आणि निघतोय. तर हे बघा, यांना अजून एन्जॉय करायचं. अजून वरती खाली चालूच आहे ना. लाईक अँड सबस्क्राईब. सो अजून त्यांना मज्जा करायची. आता थोडस क्लाउडी आहे पण ऊन पण आहे. तर आता इथून आम्ही निघतो आणि चाललेलो आहोत. आणि इकडे पुनर्वी काय करते? वाइंड अप. सगळं वाइंड अप करते. पॅकिंग चालू आहे. हवा काढतो आम्ही फ्लोटची हवा चालू आहे काढायची. आता नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही पूलमध्ये जाऊ तेव्हा यूज होईल. आज क्लायमेट पण एकदम क्लिअर झालं बघा. आज थोडेसे ढग कमी आहेत पण तुम्हाला ऍटलिस्ट माउंटेन दिसतील.
डोंगर जे दिसतात इकडे समोर बघा, काल हे सगळे ढगांच्या पाठीमागे होते, दिसत नव्हते. आज पूर्ण क्लिअर, ऍटलिस्ट 50% तरी दिसतात. सो आपण जिजूंचा रिव्ह्यू घेऊया. जिजू, कशी झाली ट्रिप? एकदम धमाल, मच निडेड. आणि आम्ही एकदम एक्सायटेड होतो दुबईवरनं यायला ऑल द वे ट्रिपसाठी. तो सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबर फुल ऑन धमाल केली कालपासून. तुम्हाला सुद्धा ब्लॉग बघून होपफुली मजा येईल, आमची मजा बघून. भेटूया परत लवकर. आणि गुड्डीताई आणि जिजाजींसाठी मेसेज. जिजाजी आणि स्नेहल दी, शौर्य यांना खूप मिस केलं आम्ही. परत भेटूया आपण सगळ्यांनी, परत एकदम धमाल करूया. बट Yes. फुल ऑन मस्ती केली आम्ही. ट्रिप मध्ये आता जेव्हा कधी ऑर्गनाईज करू आम्ही, तेव्हा जिजाजी आणि गुड्डीताई आणि शौर्य पण असतील, तेव्हा बघूया आम्ही. अजून मजा येईल, कारण खूप लोक असले की अजून एन्जॉय करता येतं सगळ्या गोष्टींचं. सो चला, आता आम्ही गाडीमध्ये सगळे बॅगेजेस पॅक करतो, कारण सगळे झोपलेले आहेत तोपर्यंत. सॉरी, विवान झोपलेले, नॉट सगळे, कारण आता आम्हाला निघायचं. तर आम्ही बॅगेजेस इथे बघा सगळे घेऊन चाललेत. सगळे पॅकिंग केलेली आहे आता सगळे घरी. So, चला. चला आता सगळेजण बाय बाय करतायत. झाली आमची ट्रिप. आणि आमची ट्रिप मस्त, एकदम मजा आली. मज्जा आली, मज्जा. विवान जाऊ झोपलाय. दे, सध्या आता सगळेजण बॅग पॅक करण्यामध्ये बिझी आहेत. आपला बॅग उचलण्यात बिझी आहेत. पियूची बोलते तर ती तुला ना. ठीक आहे, ठीक आहे. त्यांचा फोटो सेशन चाललंय. जिजू चालले सामान ठेवायला बॅग. ती निखिलच्या हे घ्यायच्यात ना. करा करा, फोन करा. आता फॅमिली फोटोचं अरेंजमेंट चाललेली आहे. लाईक लास्ट टाइम ओमकार स्टँड ऍडजस्ट करतोय. ओमकारला काम दिलंय ते. हा, पहिला फोटो काढू दे. दादा थांबलाय तो. आकाश, कसा वाटला तुला आजचा? एकदम मस्त. सर्वांकर सोबत नेहमीच मजा येते. येस. प्रतीक, पळू नको, रिव्ह्यू दे. हा, कसा होता आपला स्टे? एकदम मस्त होता. माझा सेकंड टाइम होता. तुझा सेकंड टाइम इकडचा. येस. काकू, कसं वाटलं तुला येऊन? मज्जा वाटली. साहिल, मजा आली. परत यायचं? हो, नक्की. काका? एकदम छान मजा झाली. सर्व मस्त मजा केली रात्रभर. एकदम मजा वाटली. आणि काका आता रेडी होऊन दुसऱ्या फंक्शन साठी चाललंय थेट. आई, कसं वाटलं? छान होतं. सेजल? सर्वांका ट्रिप ऑलवेज हिट. येस, राईट. दादा रेडीच आहे. कसं? मज्जाच मज्जा. मज्जा. मज्जा एकदम. फुल एन्जॉय. काकी, कसं वाटलं? एकदम छान. सर्वांकर फॅमिली द बेस्ट. येस. काकी पण फुल रेडी येऊन मस्त दुसऱ्या फंक्शन साठी. जिजू, तुम्ही फर्स्ट टाइम आलात, तुम्हाला कसं वाटलं? फुल ऑन एकदम मजा आली. आम्ही दुबईपासून वाट बघत होतो या पिकनिकची. हो. फायनली सगळ्या फॅमिली बरोबर सगळ्यांना भेटून कालपासून एकदम धमाल करून सगळे गेम्स, फुल नाईट आउट, रात्री लेट पर्यंत जागून, सकाळी स्विमिंग आणि नंतर आफ्टर गेम्स, हाऊजी, वहिनीचे सगळे एकदम वेगवेगळे गेम्स. धमाल आली. धमाल. फन. सचिन, तुला कसं वाटलं? नाईस एक्सपिरियन्स. हा, एन्जॉयड अ लॉट. येस. थँक्यू. अजून कोण राहिलं? हे लोक आताच राहिले. फादुदाला कसं वाटलं? मस्त मस्त, एकदम छान, मज्जा आली, एकदम फुल ऑन धमाल. वी रॉक. आणि पृथा, तुला कसं वाटलं ट्रिपला येऊन? खूप छान. तू एन्जॉय केलं? गेम्स पण. तिने एवढं एन्जॉय केलं की ती पूर्ण थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. वहिनी? मला खूप मजा आली नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे वहिनीनीच ऑर्गनाईज केलेली. थँक्यू. खूप मजा आली. 2 दिवस खूप एन्जॉय केलं. भरपूर गेम खेळले. हो, अजून राहिले पण आपले बरेच. शुगर खेळले. काही लोक हरले, काही लोक जिंकले. खूप मजा आली. परत एकदा भेटू. आम्ही खूप जिंकलो. आम्ही खूप जिंकलोय की नाही? हो, पिऊ आणि ओमकार मस्त खूप जिंकले. कालपासूनच्या गेम मध्ये भरपूर जिंकलेले आहेत. चला, पुढची ट्रिप आहे ती अशी शॉर्ट 1 दिवसाची नको, तिला 2 दिवस 2. हो बरोबर. 1 दिवस आपल्याला कमी पडतो ना.
बरोबर. मजा आली. ओव्हरऑल सगळं छान झालं. येस. यावेळी मेंबर पण जास्त होते आपले. तर आमची ट्रिप अशा प्रकारे संपलेली आहे आणि आम्ही प्रत्येक जण आपापल्या गाडीतून निघालेलो आहोत. येस. आणि आज गाडीमध्ये आता ऍड ऑन आहेत आई आणि पृथा. दीदी आली आपल्या कार मध्ये. वाव, दीदीला आपण कुठे नेतोय? दीदी कुठे येते? दीदी कुठे येते? आपल्या होमला येतं. भूर येते दीदी. आता बघू पुढचा काय प्लॅन आहे. खोपोली मध्ये आमचा आहे जरा एक प्लॅन, बघू तो होतोय की नाही वर्कआउट. तुम्हाला दाखवेनच की आम्ही जर कुठे जात असू तर आम्ही कुठे चाललोय ते. सो यू पीपल स्टे ट्यून. तर आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या एरियामध्ये आणि आम्ही आता पार्टी करतोय. पाणीपुरी खातो. पाणीपुरी पार्टी. फ्लेवर्ड पाणीपुरीची पार्टी. आम्ही आता जेवायला ऑर्डर केलेली होती. येईपर्यंत स्टार्टर येईपर्यंत आम्ही मध्ये चाललो तिथे पाणीपुरी खायला. आणि फेवरेट वर्ल्ड फेमस पाणीपुरी आमच्या एरियामध्ये. इथे पाणीपुरी चालू आहे. 5 फ्लेवर मध्ये पाणीपुरी. पृथाला पण आवडते ना? पृथा पाणीपुरी आवडते. So, आमचं जेवण झालेलं आहे गोल्डन पाम्स मध्ये. आम्ही आता डिनर करून झालेलं आहे. छान झालं डिनर. सगळे भेटले. मम्मी पप्पा पण आलेले आता आम्ही चाललो घरी. लेट्स गो होम. सो फायनली पोहोचलेलो आहे घरी. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11 आणि खूप थकलेले आहेत सगळे आता झोपायच्या तयारीतच आहेत. कारण आता आम्ही जेवून आलो. त्याच्या आधी आम्ही एका ठिकाणी खोपोलीमध्ये म्हणजे जिथे आमचे एक रिलेटिव्ह राहतात तिथे गेलो होतो आणि तिथून यायला ऑलमोस्ट 9:30 वाजले इथे. त्याच्यानंतर जेवलो जसं तुम्ही बघितलंच असेल लास्ट. आणि त्याच्यानंतर घरी आलो. आता आम्ही जिथे पण जातो आम्ही जे फॅमिलीज असतो खूप 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 मजा करत असतो. तुम्ही बघितलीच असेल. आणि अशीच मजा आम्ही आता इथून पुढे गणपतीमध्ये पण आम्ही गावी जाणार आहोत. तर गणपतीचे पण व्लॉग नक्की बघा. आम्ही लास्ट इयर पण व्लॉग बनवले होते. जर लास्ट इयरचे तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन चेक करा. यावर्षी पण आता व्लॉग बनवणारच मी नक्की. फक्त थोडेसे इकडे तिकडे लेट होतील पण थोडंसं समजून घ्या कारण गावी खूप नेटचा प्रॉब्लेम असतो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग ते नक्की सांगा कमेंटमध्ये. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर केला तरी नक्कीच चालेल. सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल. असेच मजेशीर नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. आणि चला मग हा ब्लॉग आज इथेच एंड करतो. भेटूया अशाच एक पुन्हा एकदा मजेशीर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. टाटा. बाय बाय.